नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, सकाळचे 8 वाजलेत आणि मी आता आलोय वाड्याजवळ। मित्रांनो, बरेच दिवस गायला आणि वासरा सोडली नव्हती, तर आता सोडायची सवय लावायला पाहिजे त्यांना, म्हणून आज तर आजचा व्हिडिओ असा असेल। बघूया आज जवळजवळ 20 दिवसानंतर गायला सोडले, गायला आणि वासराला। आता रोजचा पाऊस पण पडतो, चांगला पाऊस पडायला लागलाय, पण अजून गवत पाहिजे तसं वर आले नाही। आणि थोडा 2 तास फिरून आणूया आपण त्यांना। आता बघूया पुढे काय काय तुम्हाला बघायला भेटतो त्यांच्याबरोबर। सोडले ती तिथेच आहेत, चवळीची पानं खात आहेत। हा आमचा वाडा आहे। पुढे चालत कुठे चालले बरे? छोटे छोटा गवत आता वर यायला लागलाय, जवळजवळ पाऊस पडायला सुरू झालेला, जवळ आता गवत पण वर दिसायला लागले। 10-15 दिवसात चांगलं गवत वर येईल, मग गायचं खाण्याचं टेन्शन आपलं निघून जाईल। जवळजवळ अजून या झाडावरतून फणस आहेत। फणस फक्त चाकरमनी येतात, तेच लोक काढून घेऊन जातात। अदरवेळेस कोण गावाकडे एवढं नाही खात। गाय कुठे गेली आपली आता? या साईड हे बघा, कुठे गाय चालली। पुढे जाते, आपल्या तिच्या पाठून जायचं, कारण आता सर्वांनी गाडी वगैरे पेरली नाहीत, परत घराजवळ भेंडी वगैरे लावतात आणि ते पण केले नाही, त्यामुळे आपण आता तिला लावू देऊ शकत नाही। 2 ते 3 तास फिरून त्या घरी आणायची पण वाड्यामध्ये बांधायला। चालत कुठे जाते? पोचली बघ कुठे लगेच। तोपर्यंत गवत नाही होत, तोपर्यंत अशीच चालत राहील। गवत झालं की टेन्शन नाही, ह्या साईडला नाही, मला तिकडं लावून द्यायची। जाते कुठं? चारायचं सोडून चालत जाते। कुठे येऊन थांबली? झालंय समोर। कधी कधी आपण त्यांच्या पाठी जातो, पण ते आपल्या जवळ असतात।
एकदम. बघा इथे बसलाय तो खैराच्या झाडावरती. दयाल नावाचा पक्षी आहे ना. जंगलात आलात ना तर निरीक्षण करून पाहिलात तर खूप काही बघण्यासारखं आहे. फक्त बघण्याचा दृष्टिकोन आपला चांगला पाहिजे. सातभाई नावाने ह्याला ओळखतात आणि आपल्या गावा साईडला ह्याला केकाटी असं बोलतात, कारण हा कल्पने राहतो. ग्रुपने राहणारा पक्षी आहे हा. आठ वाजता गायला सोडली होती आणि आता वाजले 10 आणि आपण आता घरी घेऊन चाललो. गरम पण खूप होते. 8 वाजता सोडून आता वाडे जाऊन बांधतो. जोपर्यंत पूर्ण गवत वाढत नाही ना तोपर्यंत धावत राहील. गवत एकदा वाढला ना की वरे